नमस्कार. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जास्वंदाचं फूल कसं बनवायचं. तर आता त्याच फुलाचा आपण आता हार कसं बनवायचं ते बघूया. खूपच ट्रेंडिंगला असलेली जास्वंदीची माला, ही विस्कस फ्लावर माला म्हणून ट्रेंडिंगला आहे. तर ते आज बघूया आपण कसं करायचं. तर मी धागा घेऊन त्याच्यात सुईच्या सहाय्याने मणी ओवत आहे त्याच्यात. तर तुम्हाला जसं डिस्टन्स हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात मणी ओवायचे. मी थोडेसे व्हाईट आणि थोडेसे गोल्डन मणी घेतलेले आहेत. तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही कुठला कलरचे घ्यायचे ते तुम्ही ठरवू शकता. तर आपली वरची बाजू झालेली आहे. तर त्याच्यात आपण आता एक एक फूल ओवत जाणार. सोबत थोडे मोती, थोडे फूल असं करत करत आपण आपली माला तयार करणार. तर आता हा मी सुईच्या सहाय्याने एक फूल त्याच्यात ओवलेलं आहे. नंतर त्यात मी आता थोडे मोती ॲड करणार पुन्हा. जितकं तुम्हाला डिस्टन्स हवं असेल प्रत्येक फुलामध्ये तेवढे तुम्ही मोती त्याच्यात ओवू शकता. तर मी जवळजवळ 8 ते 9 मोती प्रत्येक ह्याच्यात फुलांमध्ये ओवलेले आहेत. अशा प्रकारे आपण एक एक करत फूल त्याच्यात ओवत जाणार. सध्या मी जो बनवत आहे तो 5 फुलांचा हार बनवत आहे. तसंच तुम्ही 7 फुलांचा देखील हार बनवू शकता. आता ही साईज आहे, ही मीडियम साईज आहे. तुम्हाला जर लार्ज साईज हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही जे फूल बनवताना लार्ज साईजचं बनवायचं. हे मी मीडियम साईजचं फूल बनवलेलं आहे. आता हे आपलं तयार झालेलं आहे हार. तर त्याला आपण आता इथे लॉक करूया. तर अशा प्रकारे आपण तिथे लॉक करणार. एकावर एक अशी गाठ मारणार आपण. जर तुम्हाला मालाची साईज वाढवायची असेल तर तुम्ही ह्याच्यात मणी किंवा फुलं एक्स्ट्रा ॲड करून साईज वाढवू शकता. तर डिपेंड करते की तुमची मूर्ती किती मोठी आहे त्याच्यावर. आता मी हे लटकन बनवून ठेवलेलं होतं. ते आपण लटकन आता सेंटरच्या फुलाला एक एक करून लावणार. तर मी 3 लटकन बनवून ठेवले होते. तर आपण तिन्ही त्याच्यात अशा प्रकारे लावणार आहोत. हा एक लावलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे 2 आता लावत आहे. तर आता सर्व करून आपण असे एक एक करून लटकन लावलेले आहेत. तिन्ही लटकन लावून झालेले आहेत. आता आपला हार टोटली कंप्लीट झालेला आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.